तर रामराम शेतकरी मित्रांनो, नेमकं कांदा पिकासाठी पहिली महत्त्वाची फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जो काही करपा आणि त्याच्यासोबतच कांद्याची पात वगैरे शेंडे वाकडे तिकडे झालेले आहेत, तर याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात सांगतो. एक जबरदस्त बुरशीनाशक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्ही रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करा 40 ग्रॅम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एक चांगल्या दर्जाचं आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करा 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एक चांगल्या दर्जाचं आपल्याला टॉनिक वापरायचं आहे. टॉनिकमध्ये एकतर तुम्ही ॲम्बिशन या टॉनिकचा वापर करा 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करा 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. शेतकरी मित्रांनो जी काही कांद्याची पात आहे तर ती वाकडी तिकडी होण्याचं कारण म्हणजे गाभ्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळात कदाचित थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो. तर थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी तुम्ही आलिका वापरू शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला उपज ॲपवर फॉलो करून घ्या. धन्यवाद.